श्रीराम. श्रीरामांचे गुण समूह हे कुमार्ग, कुतर्क, दुराचरण आणि कलियुगातील कपट, दंभ आणि पाखंड जाळून टाकण्यासाठी इंधनास नष्ट करून टाकणाऱ्या प्रचंड अग्नीप्रमाणे आहेत. रामचरित हे पौर्णिमेच्या चंद्राच्या किरणांप्रमाणे सर्वांना सुख देणारे आहे, परंतु सज्जनरूपी कुमुदिनी आणि चकोराच्या चित्तासाठी ते विशेष हितकारक आणि फार लाभदायक आहे. पार्वतीने शंकरांना जे प्रश्न विचारले आणि त्यांनी त्यांची विस्ताराने जी उत्तरे दिली ती सर्व मी विशेष प्रकारे कथेची रचना करून सांगेन. ज्याने पूर्वी ही कथा ऐकली नसेल त्यानेही ऐकून आश्चर्य करू नये. जे ज्ञानी लोक ही विलक्षण कथा ऐकतात ते जाणत असूनही आश्चर्य करीत नाही, कारण जगामध्ये रामकथेला काही मर्यादा नाही असा विश्वास त्यांच्या मनात असतो. श्रीरामांचे नाना प्रकारचे अवतार झाले आहेत आणि 100 कोटी व अपार रामायणे आहेत. मुनीश्वरांनी श्रीहरींची सुंदर चरित्रे कल्पभेदानुसार अनेक प्रकारे गायली आहेत. असा विचार करून मनात संशय आणू नका आणि आदरपूर्वक प्रेमाने ही कथा ऐका. श्रीराम अनंत आहेत, त्यांचे गुणसुद्धा अनंत आहेत, त्यांच्या कथांचा विस्तारही अनंत आहे. म्हणून ज्याचे विचार शुद्ध आहेत त्यांना ही कथा ऐकून आश्चर्य वाटणार नाही. अशा प्रकारे सर्व संदेह दूर करून आणि श्री गुरूंच्या चरणकमलांची धूळ मस्तकी धारण करून मी पुन्हा हात जोडून सर्वांना विनंती करतो. त्यामुळे कथेच्या रचनेमध्ये कोणत्याही दोषाचा स्पर्श होणार नाही. आता मी आदराने श्री शिवांना मस्तक नमवून श्रीरामांच्या गुणांची पवित्र कथा सांगतो. श्रीहरींच्या चरणांवर मस्तक ठेवून विक्रम संवत 1631 मध्ये ही कथा प्रारंभ करीत आहे. चैत्र मासातील 9वी तिथी मंगळवार या दिवशी अयोध्येमध्ये हे चरित्र प्रकाशित झाले. ज्या दिवशी श्रीरामांचा जन्म असतो त्या दिवशी सर्व तीर्थे तेथे येतात असे वेद सांगतात. असुर, नाग, पक्षी, मनुष्य, मुनी व देव हे सर्वजण अयोध्येमध्ये येऊन श्री रघुनाथांची सेवा करतात. बुद्धिमान माणसे जन्मोत्सव साजरा करतात आणि श्रीरामांच्या सुंदर कीर्तीचे गायन करतात. त्या दिवशी सज्जन लोकांचे अनेक समूह शरयू नदीच्या पवित्र जळामध्ये स्नान करतात आणि हृदयामध्ये सुंदर श्यामल शरीर असलेल्या श्री रघुनाथांचे ध्यान करीत त्यांच्या नामाचा जप करतात. शरयू नदीचे दर्शन, स्पर्श, स्नान आणि जलप्राशन या गोष्टी पापांचे हरण करतात असे वेद पुराणे सांगतात. ही नदी मोठी पवित्र आहे, हिचा महिमा अनंत आहे. तिचे महात्म्य अत्यंत बुद्धिमती सरस्वती सुद्धा वर्णन करू शकत नाही. ही शोभायमान अयोध्यापुरी श्रीरामचंद्रांचे परमधाम प्राप्त करून देणारी आहे. ही सर्व लोकांमध्ये प्रसिद्ध आहे आणि अत्यंत पवित्र आहे. जगामध्ये 4 योनीतील अनंत जीव आहेत. यापैकी जे जीव अयोध्येमध्ये शरीर त्याग करतात ते पुन्हा संसारात येत नाहीत. ही अयोध्यापुरी सर्व प्रकारे मनोहर, सर्व सिद्धी देणारी आणि कल्याणाची खाण आहे असे समजून मी या निर्मल कथेचा प्रारंभ येथे केला. ही ऐकल्यावर काम, मद आणि दंभ नष्ट होतात. याचे नाव रामचरितमानस असे आहे. हे कानांनी ऐकताच मनःशांती मिळते. विषयरूपी दावानलामध्ये जळत असलेला मनरूपी हत्ती जर या रामचरितमानसरूपी सरोवरात पडला तर सुखी होईल. हे रामचरितमानस मुनिजनांना प्रिय आहे. या सुंदर व पवित्र अशा माणसाची रचना श्री शिवांनी केली. तिन्ही प्रकारचे दोष, दुःख आणि दारिद्र्य, कलियुगातील दुष्ट वर्तन व सर्व पापांचा नाश करणारे हे आहे. श्री महादेवांनी हे रचून आपल्या मनात ठेवले होते आणि योग्य वेळ येताच पार्वतीला सांगितले. यामुळे शंकरांनी हे आपल्या मनात बसलेले पाहून आणि प्रसन्न होऊन याला रामचरितमानस असे सुंदर नाव ठेवले. मी तीच सुखदायक व सुंदर रामकथा सांगत आहे. हे सज्जनांनो, आदराने मनपूर्वक हिचे श्रवण करा. हे रामचरितमानस जसे आहे तसे, ज्या प्रकारे हे बनले आणि ज्या हेतूने जगामध्ये याचा प्रचार झाला, ती सर्व कथा आता मी उमामहेश्वर यांचे स्मरण करून सांगतो.
श्री शिवांच्या कृपेने तुलसीदासांच्या हृदयात सुंदर बुद्धीचा विकास झाला. त्यामुळे हा तुलसीदास या रामचरित मानसाचा कवी झाला. आपल्या बुद्धीनुसार तो हे मनोहरच बनवित आहे. तरीही हे सज्जनांनो, शुद्ध चित्ताने ऐकून हे सुधारून घ्या. सुंदर, सात्विक बुद्धी ही भूमी आहे. हृदय हे तिच्यामधील गंभीर स्थान आहे. वेद पुराणे हे समुद्र आहेत आणि साधू संत मेघ आहेत. ते श्रीरामांच्या सुयशरूपी सुंदर, मधुर, मंगलकारी अशा जलाचा वर्षाव करतात. सगुण लीलेचे जे विस्ताराने वर्णन केले जाते तीच राम सुकीर्तिरूपी जलाची निर्मलता होय. ती मलाचा नाश करते. ज्या प्रेमभक्तीचे वर्णनही करता येत नाही ती भक्ती म्हणजे या जलाची मधुरता आणि सुंदर शीतलता होय. ते राम कीर्तिरूपी जल सत्कर्मरूपी भातपिकासाठी हितकारक आहे आणि श्रीरामांच्या भक्तांचे तर जीवनच आहे. ते पवित्र जल बुद्धिरूपी पृथ्वीवर पडले आणि एकत्र होऊन सुंदर कानरूपी मार्गाने प्रवाहित झाले व मानस हृदयरूपी श्रेष्ठ स्थानामध्ये भरले जाऊन तेथे स्थिर झाले. स्थिर झाल्यावर काही कालाने सुंदर, रुचिकर, शीतल आणि सुखदायक झाले. या कथेमध्ये विचारपूर्वक जे 4 अत्यंत भुशुंडी गरुड, शिव पार्वती, याज्ञवल्क भरद्वाज आणि तुलसीदास संत यांचे संवाद रचलेले आहेत तेच या पवित्र व सुंदर सरोवराचे 4 मनोहर घाट आहेत. यातील 7 कांडे हीच या मानस सरोवराच्या 7 सुंदर पायऱ्या आहेत. ज्ञानरूपी नेत्रांनी त्या पाहताच मन प्रसन्न होऊन जाते. श्री रघुनाथांच्या अशा महिम्याचे जे वर्णन केले जाईल तेच या सुंदर जलाची अथांग खोली होय. श्रीराम आणि सीता यांची कीर्ती ही अमृतासारखे जल आहे. यामध्ये ज्या उपमा दिलेल्या आहेत त्याच यातील तरंगाचा मनोहारी विलास होय. यातील सुंदर चौपाया यामध्ये दाट पसरलेल्या कमलिनी आहेत आणि काव्यातील युक्त्या या सुंदर मोती उत्पन्न करणारे शोभिवंत शिंपले आहेत. यामध्ये सुंदर छंद, सोरठे व दोये आहेत. तेच यामधील रंगीबेरंगी कमळांचे सुशोभित ताटवे आहेत. अनुपम अर्थ, उच्च भाव आणि सुंदर भाषा हेच पराग, मकरंद आणि सुगंध होत. पुण्याचे समूह हे भ्रमरांचे सुंदर थवे होत. ज्ञान, वैराग्य आणि विचार हे हंस होत. कवितेतील ध्वनी, वक्रोक्ती, गुण आणि जाती हेच अनेक प्रकारचे मनोहर मासे आहेत. धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे 4 म्हणजे ज्ञान विज्ञानविषयक विचार सांगणे. काव्यातील नवरस, जप, तप, योग आणि वैराग्यांचे प्रसंग हे सर्व या सरोवरातील सुंदर जलचर प्राणी होत. पुण्यात्मे, साधू आणि रामनाम यांचे गुणगान हेच निरनिराळ्या जलपक्ष्यांप्रमाणे होत. संतांचा मेळावा हाच या सरोवराच्या सभोवतालची आमराई होय आणि श्रद्धा वसंत ऋतूप्रमाणे आहे. नाना प्रकारे केलेले भक्तीचे निरूपण आणि क्षमा, दया व इंद्रिय निग्रह हे लता मंडप होत. मनाचा निग्रह, यम, नियम हीच फुले आहेत. ज्ञान फल आहे आणि श्रीहरींच्या चरणीचे प्रेम हेच या ज्ञानरूपी फलाचा रस होय असे वेदांनी सांगितले आहे. या रामचरित मानसामध्ये आणखीही ज्या अनेक कथा आहेत त्याच यातील पोपट, कोकिळा इत्यादी रंगीबेरंगी पक्षी होत. या कथेच्या श्रवणामुळे जे रोमांच येतात तेच वाटिका, बाग व वने होत आणि सुख प्राप्त होते ते म्हणजे सुंदर पक्ष्यांचा विहार होय. निर्मळ मन हाच माळी होय. ते प्रेमरूपी जलाचे सुंदर नेत्रांद्वारे सिंचन करतो. जे लोक हे चरित्र लक्षपूर्वक गातात तेच या तलावाचे चतुर रखवालदार आहेत आणि जे स्त्रीपुरुष याचे आदराने श्रवण करतात तेच या सुंदर माणसाचे अधिकारी असलेले श्रेष्ठ देव होत. जे अत्यंत दुष्ट व विषयी आहेत ते दुर्दैवी बगळे व कावळे आहेत. ते या सरोवराजवळ फिरकत नाहीत कारण या मानस सरोवरासारख्या कथेमध्ये
गोगलगाई, बेडूक आणि शेवाळे यांसारख्या विषयरसाच्या नाना गोष्टी नाहीत. यामुळे बिचारे कावळे आणि बगळेरूपी विषयी लोक येथे येताना मनाने खचून जातात, कारण या सरोवरापर्यंत येण्यामध्ये अडचणी खूप आहेत. श्रीरामांची कृपा झाल्याशिवाय येथे येता येत नाही. घोर कुसंगतीच भयानक मार्ग आहे. त्या दुष्ट संगतीवाल्या लोकांची वचने हीच वाघ, सिंह आणि साप आहेत. घराचे व्यवहार आणि प्रपंचाचे उपद्व्याप हेच अत्यंत दुर्गम असे मोठमोठे डोंगर आहेत. मोह, मद आणि मान हीच बिकट अरण्य आहेत आणि नाना प्रकारचे कुतर्क ह्याच भयानक नद्या आहेत. ज्यांच्याजवळ श्रद्धारूपी वाट खर्च नाही, ज्यांना संतांची साथ नाही आणि ज्यांना श्रीरामप्रिय नाहीत, त्यांना हे मानस प्राप्त होणारे नाही. जरी कोणी मनुष्य कष्ट सहन करीत येथपर्यंत पोहोचला तरी तेथे जाताच त्याला निद्रारूपी हिवताप भरतो. हृदयामध्ये मूर्खतारूपी कडाक्याची थंडी वाजू लागते. त्यामुळे तेथे जाऊनही तो अभागी स्नान करू शकत नाही. त्याला त्या सरोवरात स्नान करता येत नाही आणि पाणीही पिता येत नाही. तो आपल्या अभिमानासह परत येतो. नंतर जो कोणी त्याला तेथील परिस्थिती विचारायला आला तर तो सरोवराची निंदा करणाऱ्या गोष्टी त्याला सांगू लागतो. ज्याला श्रीराम सुंदर कृपादृष्टीने पाहतात त्यांना ही विघ्ने बाधा आणत नाहीत. तोच आदराने या सरोवरात स्नान करतो आणि महाभयानक तापांनी होरपळून जात नाही. ज्यांच्या मनामध्ये श्रीरामांच्या चरणी सुंदर प्रेम आहे ते हे सरोवर कधी सोडून जात नाही. हे बंधो, ज्याला या सरोवरात स्नान करण्याची इच्छा आहे त्याने मनपूर्वक सत्संग करायला हवा. असे मानस सरोवर हृदयांच्या नेत्रांनी पाहून आणि त्यामध्ये बुडी मारून कवीची बुद्धी निर्मळ झाली. हृदयात आनंद व उत्साह भरून आला आणि प्रेम व आनंदाचा प्रवाह वाहू लागला. त्या श्रीरामांच्या निर्मळ कीर्तिरूपी पाण्याने भरलेली कवितारूपी नदी प्रवाहित झाली. या नदीचे नाव शरयू आहे, जी सर्व मंगलांचे मूळ आहे. या नदीला लोकमत आणि वेदमत असे दोन सुंदर तट आहेत. या सुंदर मानस सरोवराची ही कन्या शरयू नदी मोठी पवित्र आहे आणि कलियुगातील पापरूपी गवताला व वृक्षांना मुळासह उखडून टाकणारी आहे. 3 प्रकारच्या श्रोत्यांचा समाज हाच या नदीच्या दोन्ही तटावर वसलेल्या वाड्या, गावे आणि नगर आहे आणि संतांची सभा हीच सर्व सुंदर मंगलांचे मूळ असलेली अनुपम अयोध्या आहे. सुंदर कीर्तिरूपी शरयू ही रामभक्ती रूपी गंगेला जाऊन मिळाली. धाकटा भाऊ लक्ष्मणासह श्रीरामांनी केलेल्या युद्धाचा पवित्र कीर्तिरूपी शोभिवंत महानद शोण हाही तिच्यामध्ये मिळाला. दोन्ही प्रवाहांच्या मध्ये भक्तिरूपी गंगेचा प्रवाह हा ज्ञान व वैराग्य यांच्यासह शोभून दिसत आहे. अशी ही त्रितापांना भयभीत करणारी त्रिमुखी प्रयागरूप नदी श्रीरामस्वरूप रूपी समुद्राकडे जात आहे. कीर्तिरूपी शरयूचे मूळ श्रीरामचरित्र मानस आहे आणि ही रामभक्ती रूपी गंगेस मिळाली आहे. म्हणून ही श्रवण करणाऱ्या सज्जनांच्या मनास पवित्र करी. मधून मधून ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या सुंदर कथा आलेल्या आहेत त्या जणू नदी तटाच्या आजूबाजूंची वने व बागा आहेत. पार्वती व शिव यांच्या विवाहातील वऱ्हाडी हे या नदीतील अनेक प्रकारचे असंख्य जलचर प्राणी आहेत. श्रीरामांच्या जन्माच्या वेळी आनंदाने केलेली अभिनंदने हीच या नदीतील भोवरे आणि तरंग यांची मनोहरता आहे. 4ही भावांची जी बालचरित्रे आहेत तीच यातील रंगीबेरंगी विपुल कमलपुष्पे आहेत. महाराज दशरथ व त्यांच्या राण्यांची आणि कुटुंबियांची सत्कर्मे हेच भ्रमर व जलपक्षी आहेत. सीतेच्या स्वयंवरांची जी सुंदर कथा आहे तीच या नदीची सुंदर पसरलेली शोभा आहे. अनेक सुंदर विचारपूर्ण प्रश्न हेच नदीतील नौका आहेत आणि त्या प्रश्नांची विवेकयुक्त उत्तरे हे चतुर नावाडी होत. ही कथा श्रवण केल्यावर जी परस्पर चर्चा होते ती म्हणजे या कडेकडेने चाललेल्या यात्रेकरूंचा समाज
शोभून दिसत आहे. परशुरामांचा क्रोध या नदीमधील भयानक धार आहे आणि श्रीरामांची श्रेष्ठ वचने हे बांधलेले सुंदर घाट आहेत. भावांच्या सह श्रीरामचंद्रांच्या विवाहाचा उत्सव हाच या कथा सरितेतील कल्याणकारक पूर आहे. तो सर्वांना सुख देणारा आहे. याचे कथन व श्रवण केल्याने जे हर्षित व पुलकित होतात तेच पुण्यात्मे होत. तेच प्रसन्न चित्ताने या नदीमध्ये स्नान करतात. श्रीरामचंद्रांच्या राजतिलकासाठी जी सजावट केली होती ती जणू पर्वाच्या प्रसंगी या नदीवर जमलेली यात्रेकरूंची गर्दी होय. कैकेयीची कुबुद्धी ही या नदीतील साचलेले शेवाळ होय. त्यामुळे फार मोठे संकट कोसळले. सर्व असंख्य उत्पातांना शांत करणारे भरताचे चरित्र हा नदीतटावर केला जाणारा जप यज्ञ होय. कलियुगातील पापांचे आणि दुष्टांच्या अवगुणांचे जे वर्णन आहे तेच या नदीच्या जलातील चिखल आणि बगळे कावळे होत. ही कीर्तिरूपी नदी 6ही ऋतूंमध्ये सुंदर असते. सर्व काळी ही परमशोभिवंत आणि अत्यंत पवित्र असते. यातील शिव पार्वतींचा विवाह हा हेमंत ऋतू आहे. श्रीरामचंद्रांच्या जन्माचा उत्सव हा सुखदायक शिशिर ऋतू आहे. श्रीरामचंद्रांच्या विवाहप्रसंगी जमलेला समाज हाच आनंदमय व मंगलमय ऋतुराज वसंत आहे. श्रीरामांचे वनगमन हा असह्य ग्रीष्म ऋतू आहे आणि वनमार्गातील कथा हीच कडक ऊन व गरम हवा आहे. राक्षसांबरोबर झालेले घोर युद्ध हाच वर्षा ऋतू आहे. तो देवकुलरूपी पिकांसाठी सुंदर कल्याण करणारा आहे. श्रीरामांच्या राज्यकाळातील जे सुख, विनम्रता आणि महिमा आहे तोच निर्मळ सुख देणारा सुशोभित शरद ऋतू होय. पतिव्रता शिरोमणी सीतेच्या गुणांची जी कथा आहे तेच या जलाचा निर्मळ व अनुपमेय गुण आहे. भरताचा स्वभाव ही या नदीची सुंदर शीतलता आहे. ती नित्य एकसारखी असते आणि तिचे वर्णन करता येत नाही. 4 भावांनी परस्परांना पाहणे, बोलणे, भेटणे, एकमेकांवर प्रेम करणे, हसणे आणि त्यांचा सुंदर बंधुभाव हे या जलाची गोडी आणि सुगंध होत. माझा आर्तभाव, विनय आणि दीनता हा या सुंदर व निर्मळ जलाचा काही कमी हलकेपणा नाही. हे जल मोठे विलक्षण आहे. त्याचे महात्म्य ऐकल्यानेच त्याचा गुण येतो आणि आशारूपी तहान व मनाची मलिनता ते दूर करते. हे जल श्रीरामचंद्रांचे सुंदर प्रेम पुष्ट करते. कलियुगातील सर्व पापे आणि त्यापासून होणारी पीडा हरण करते. ते संसाराचे जन्म, मृत्यू, श्रम शोषून टाकते. संतोषालाही ते संतुष्ट करते आणि पाप, ताप, दारिद्र्य व दोष यांना नष्ट करते. हे जल काम, क्रोध, मद आणि मोह यांचा विनाश करणारे आणि निर्मल ज्ञान व वैराग्य वृद्धिंगत करणारे आहे. आदराने यामध्ये स्नान केल्याने आणि हे जल प्राशन केल्याने मनातील सर्व पापताप नाहीसे होतात. ज्यांनी या रामकीर्ती रूपी जलाने आपले हृदय धुतले नाही त्या भित्र्या लोकांना कलिकालाने ठकविले. ज्याप्रमाणे तहानेने व्याकुळ झालेले हरिण हे सूर्यकिरणे वाळूवर पडल्यामुळे भासणाऱ्या खोट्या पाण्याला खरे जल समजून पाणी पिण्यासाठी धावत जाते आणि पाणी न मिळाल्यामुळे दुःखी होते, त्याप्रमाणे जीवसुद्धा दुःखी होतात. आपल्या बुद्धीनुसार या सुंदर जलाच्या गुणांचा विचार करून त्याने आपल्या मनात स्नान घालून आणि भवानी शंकर यांचे स्मरण करून कवी तुलसीदास ही सुंदर कथा सांगत आहेत. मी आता श्री रघुनाथांच्या चरणकमलांना हृदयी धारण करून आणि त्यांचा प्रसाद मिळवून दोन्ही श्रेष्ठ मुनींच्या भेटीतील सुंदर संवाद वर्णन करीत आहे. भरद्वाज मुनी प्रयाग क्षेत्री राहत होते. त्यांची श्रीरामांच्या चरणी अत्यंत भक्ती होती. ते तपस्वी, मनोनिग्रही, जितेंद्रिय, दयेचे निधान आणि परमार्थ मार्गामध्ये अत्यंत निष्णांत होते. माघ महिन्यात सूर्य जेव्हा मकर राशीत येतो तेव्हा असंख्य लोक तीर्थराज प्रयाग क्षेत्री येत असत. देव, दैत्य, किन्नर आणि मानव हे सर्वजण येऊन आदराने त्रिवेणीमध्ये स्नान करीत असत. ते श्रीवेणी माधवाचे पूजन करीत आणि अक्षय वटाला स्पर्श करीत. त्यामुळे त्यांचे शरीर रोमांचित होत असे. भरद्वाज मुनींचा आश्रम
फारच पवित्र, अत्यंत रमणीय आणि थोर मुनींच्या मनाला आवडणारा होता. त्या आश्रमात प्रयागतीर्थात स्नान करणाऱ्या ऋषीमुनींचा मेळावा भरत असे. प्रातःकाळी सर्वजण उत्साहाने स्नान करीत आणि मग श्रीहरींच्या गुणांचे कथन परस्परांना करीत. ते सर्वजण ब्रह्मनिरूपण, धर्माचे विधान आणि तत्वांचे विभाग यांचे वर्णन विवेचन करीत व ज्ञानवैराग्ययुक्त भगवतभक्ती सांगत. अशा प्रकारे माघ महिनाभर सर्वजण स्नान करीत आणि आपापल्या आश्रमाकडे परतत. प्रत्येक वर्षी तेथे असा आनंदोत्सव चाले. मकर संक्रांतीत स्नान करून सर्वजण परत जात.